नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 1000 स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी टोटल कामगार खर्च किती येऊ शकतो या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगितलेली आहे। माहिती सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल, वास्तुशास्त्र विषय असेल, सर्व माहिती सांगितली जाते तेही मराठीमध्ये। मित्रांनो, सुरुवातीला खोदकाम करण्यासाठी म्हणजे फुटिंगचं खोदकाम करण्यासाठी आणि फाउंडेशन मध्ये भर करण्यासाठी टोटली हा खर्च आपण एक लमसम खर्च धरलेला आहे। 27,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो फुटिंगचं खोदकाम करण्यासाठी आणि फाउंडेशन मध्ये भर करण्यासाठी कामगार खर्च 27,000 रुपयाच्या आसपास येऊ शकतो। त्यानंतर 1000 स्क्वेअर फूटचं जे टोटल कन्स्ट्रक्शन आहे ते बांधकाम करण्यासाठी आणि प्लास्टर करण्यासाठी हा रेट मित्रांनो 130 रुपयापासून ते 160 रुपयापर्यंत असू शकतो। तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता, शहरी भागामध्ये राहता का ग्रामीण भागामध्ये राहता, तुम्ही ज्या भागामध्ये राहता तिथे रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता। पण नॉर्मली 130 रुपयापासून ते 160 रुपयापर्यंत असू शकतो। आपण 150 रुपये रेट धरूया बांधकाम व प्लास्टर करण्यासाठी, त्याचे झाले 1.5 लाख रुपये टोटल बांधकाम करण्यासाठी व प्लास्टर करण्यासाठी 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन। त्यानंतर सेंटरिंग कामासाठी किती खर्च येऊ शकतो? सेंटरिंग काम म्हणजे टोटल आरसीसी काम करण्यासाठी फुटिंगचं काम असेल, कॉलम असेल, स्लॅब असेल, लॉप लेंटल असेल, टोटल मित्रांनो सेंटरिंग काम करण्यासाठी हा रेट सुद्धा 130 रुपयापासून ते 160 रुपयापर्यंत असू शकतो। आपण 150 रुपये रेट धरूया पर स्क्वेअर फूटचा, त्याचे सुद्धा झाले 1.5 लाख रुपये सेंटरिंग कामाचे। त्यानंतर स्टाईल व ग्रेनाइट बसवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो? सर्व रूम मध्ये टाईल बसवणे असेल, टॉयलेट बाथरूम मध्ये टाईल बसवणे असेल, ग्रेनाइट तुम्ही किचन वरती ग्रेनाइट असेल, जिना टप्प्यावरती ग्रेनाइट असेल, हा सुद्धा खर्च आपण एक लमसम खर्च धरलेला आहे। 70,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो अंदाजे। त्यानंतर प्लंबिंग कामासाठी किती खर्च येऊ शकतो? 60,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो अंदाजे। त्यानंतर इलेक्ट्रिकल कामासाठी किती खर्च येऊ शकतो? 50,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो अंदाजे। त्यानंतर पेंटिंग कामासाठी किती खर्च येऊ शकतो? हा खर्च 60,000 रुपयाच्या आसपास येऊ शकतो। मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार आहे की 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर कामगार खर्च किती येऊ शकतो। या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर 5,67,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। म्हणजे तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल तर 5.5 लाख रुपये ते 6 लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। समजलं मित्रांनो? सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगितलेली आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।